नमस्कार मंडळी, मी सचिन बालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनल मध्ये। आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण का आपण 2-3 दिवसापूर्वी एक चॅनलवर पोल टाकलेला की तुम्हाला कशा प्रकारच्या व्हिडिओ बघायला आवडतील। तर आहे ना जास्तीत जास्त ओट हे आहे ना घरच्या रेसिपीसाठी आले होतं आणि आज म्हणजे एक असं बोललो की बघूया आपण रेसिपी ट्राय करूया बनवून, कारण आपण चॅनलवर कधीच रेसिपीची व्हिडिओ टाकली नाही। तर मला वाटतं 45% लोकांनी रेसिपीच्या व्हिडिओला वोट केला। मी स्क्रीनशॉट टाकेन। तर ही खास रेसिपीची व्हिडिओ असणार आहे आणि पहिली व्हिडिओ असणार आहे चॅनलवर आपण घरच्या रेसिपीची, आणि त्यातल्या त्यात मी बनवणार आहे। तर ही व्हिडिओ खास असणार आहे। तर काय रेसिपी आहे ना ते नक्की तुम्ही बघा। तर चला आता आपण स्टार्ट करूया। आणि ह्यांची बघा मस्ती चालू आहे। ओवी काय 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 करायचं आज? काय 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 मित्रांनो, आजची खास रेसिपी असणार आहे कोलंबी। हे काय संचिता? अच्छा, तर आजची खास रेसिपी। तर मित्रांनो आता आलोय किचन मध्ये आणि तुम्हाला दाखवतो कोणती रेसिपी आहे। तर तुम्हाला दाखवतो, हे बघा इकडे आहे कोलंबी, इकडे आहे शिमला मिरची, कांदा, अंड, आलं लसूण पेस्ट, शेजवान चटणी, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि कॉर्नफ्लॉवर, आणि इकडे आहे विनेगर। तर आज आपण बनवणार आहोत कोलंबी क्रिस्पी। आणि कोलंबी क्रिस्पी बनवण्यासाठी कोलंबी आहे, आता तुम्हाला ही पिवळी दिसत असेल पण आपण मलाडला गेलो त्यावेळी तिकडून मार्केटवरून मस्त कोलंबी आणलेली आणि मस्त ती साफ करून आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून ती फ्रीजरला ठेवलेली, त्याच्यामुळे ती येलो दिसते। तर ती मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि आता चला आपण बघूया रेसिपी। तर ही भन्नाट व्हिडिओ होणार आहे, पहिल्यांदा बनवतोय सगळे मी एकटाच, तर भन्नाट होणार। सर्वात प्रथम थोडंसं मीठ टाकून घेऊया त्याच्यात, मस्त आलं लसूण पेस्ट मस्त टाकून घेतोय आणि मग थोडंसं मॅरिनेट करणार आहोत। थोडीशी टाकणार आहोत रेड चिल्ली सॉस, थोडासा एकदम मदतीला आलाय सारस। सारस अंडा टाकता आणि त्यात एक अंडा आपण फोडून टाकणार आहोत। जमतंय का? तरी काय ना, अंडा पण टाकलाय मस्त, अंड्याचा फक्त सफेद भाग घेतलाय आणि आता मस्त मिक्स करून घेणार आहोत हाताने। तर मस्त मॅरिनेट होणार आहे ते। सरस मिक्स करतो तू? नाही ना? मस्त याला मसाला लागलाय आणि मी मिक्स करून घेतो। सरस कॉर्नफ्लॉवर टाक, टाक 2 चम्मच, अरे जास्त टाक। आता आहे ना मक्याचा पीठ आपण कॉर्नफ्लॉवर टाकतोय, त्याने एक टेक्स्चर येतो त्याला मस्त। अजून टाक, जास्त टाक, थोडा टाक ना, अजून एक चमचा टाक। तर कॉर्नफ्लॉवर टाकलाय आपण। तर इकडे आहे ना आपण तेल ठेवलंय गरम व्हायला, हवा तेल, आणि तेलामध्ये आहे ना काही कांदा आणि शिमला मिरची मस्त परतून घेऊ। आणि कारण आपल्याकडे छोटी कढई आहे, तिकडे चायनीजवाल्यांकडे गेल्यावर मोठे मोठे कढई असतात, ते एकत्र करतात, पण आपल्याकडे ते एवढं साधन नाही, म्हणून आपण हे ना अगोदर पहिलं मस्त फ्राय करून घेऊया तेलात। तर पण आपला इकडे आहे ना कोलंबी मॅरिनेट व्हायला ठेवलेली आहे, ती पण मस्त होईल। हा 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 हा, खतरनाक। मस्त कांदा परतून घेतोय। हे पहिला ट्राय आहे, कसा चांगला झालाय वाईट आहे ना, हे पहिला ट्राय आहे, कसा चांगला वाईट जे काय असेल ना तो खरं सांगेन तुम्हाला। चांगले असले तर चांगले सांगेल, वाईट झाले असले तर वाईट सांगेन, आणि खरा रिव्ह्यू असणार आहे याच्यावर। तर आता आहे ना कॅमेरामॅनची भूमिका बजावणार आहेत आमच्या मिसेस संचिता पालकर। कांदा थोडा आपला भाजून झालाय, त्याच्यातच आपण आहे ना ते शिमला मिरची पण मस्त तळून घेणार आहोत।
मस्त तेल गरम झाला आता आणि मस्त आपण हे भाजून घेतोय. हे बघा वाफ कशी येते. हा 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 हा, जबरदस्त जबरदस्त तेल तापलेलं आहे आणि घामाघूम झालोय मित्रांनो तुमच्यासाठी खास. तर ही व्हिडिओ जर आवडली तर एक नक्की लाईक करा आणि रेसिपी पूर्ण बघा, खूप मजा येणार तुम्हाला अजून. हा हा हा, कांदा वगैरे तळून झाला आणि आता आपण आहे ना हे याच्यामध्ये मस्त तळून घेणार आहोत. तर चला कोलंबी तळून घेऊया मस्त, एक एक सोडूया बघूया. मला वाटतं पीठ कमी झाला कॉर्नफ्लॉवरचा. तर मित्रांनो काय झालं माहीत आहे, तेल पडला इकडे कमी आणि त्याच्यामुळे खाली चिटकले पूर्ण. आणि हे बघा कसं, आणि पीठ पण कमी झालेलं कॉर्नफ्लॉवरचा. तर आता पीठ टाकलं आहे थोडं जास्त पीठ टाकलं आहे आणि तेल पण जास्त टाकलं आहे, चिटकलं आहे त्याच्यामुळे बघा कसं झालं आहे खाली. तर बघा आता आहे ना तेल जास्त टाकलं त्याच्यामुळे चिटकत नाही जास्त. मस्त आता मस्त सुटसुटीत ते होत आहेत. पण मी एक टाकलं त्याच्यामुळे ते जरा चिटकत आहेत, पण मस्त झालेत आता. फायनली इकडे आहे ना कोलंबी फ्राय करून झाले. आणि दुसरी गोष्ट अशी की मी आहे ना स्टीलची कढई घेतली, त्याच्यामुळे ते चिटकत होतं. संचिताने मला सांगितलं की स्टीलची नाही कढई घ्यायची कधी काय तळायचं असेल तर. आणि हे बघा मी इकडे स्टीलची कढई घेतली, त्याच्यामुळे ते सगळं चिटकत आहे. तर तुम्ही कधी घेऊ नका. दुसऱ्या भांड्यात आहे ना ते घेतलेले, आता आपण जे फ्राय केलेले ते जिन्नस घेतलेत आणि आता त्याच्यात ते सगळे आपण सॉस टाकणार आहोत. त्याच्यानंतर क्रिस्पी टाकू आपलं हे, त्याच्यानंतर कोलंबी टाकू आणि मग इकडे आहे ना आपला कॉर्नफ्लॉवर होता त्यात थोडं पाणी टाकलं आहे आणि ग्रेव्हीसाठी करून घेतलं आहे. तर चला टाकूया एक एक पदार्थ त्याच्यामध्ये आपण आहे ना अद्रक लसूण पेस्ट टाकले आणि रेड चिली सोया सॉस टाकला आहे. आता थोडं आहे ना थोडंसं सोया सॉस टाकूया, कारण का हे आंबट खूप असतं, हे थोडंसं टाकूया. आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे त्यात शेजवान चटणी. सो जे आपल्याकडे रेडीमेड शेजवान चटणी आहे. आणि याच्यानंतर आपलं हे कोलंबी टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला यातून विनेगर टाकायचं थोडंसं एकदम. तो टाकून घेतो आणि मग मी हे सगळं ढवलून घेतो. सगळे मसाले आता टाकून घेतले आणि मस्त एकदम कलर आलाय त्याला. संचिता आले मदतीला, कॅमेरामॅन आमचा. चवीनुसार मीठ. ओ माय गॉड. थोडंसं आता पाणी टाकायचं आहे त्यात आपल्याला, थोडंसं पाणी टाकायचं. एक नंबर. कॉर्नफ्लॉवरचं पाणी केलेलं ना तो टाकू आता, म्हणजे एक ड्राय पण येईल त्याने, घट्ट झालं एकदम लगेच. तर ना थोडीशी संचिता मला वाटतं आहे ना हा कमी पडला आहे त्यात कॉर्नफ्लॉवर. शेजवान चटणी टाकतोय, एक तर तिखट होईल नाही तर लाल होईल. तो फायनली मित्रांनो झालाय आपला क्रिस्पी. मजा मजा. संचिताने आहे ना आता हे बघा डिश मध्ये क्रिस्पी कोलंबी क्रिस्पी काढून घेतलेले आहे आणि मस्त दिसते ना सरस. सेम चायनीज वाल्याकडे असतं तशीच आहे. यम्मी आहे, आता खाल्ल्यावर समजेल कशी आहे ती.
आणि सारस तुला खायची आहे ना? सारस कॅडबेरी खातोय सर्व चमच्यांना आणि मस्त एक नंबर सर्व दिसतंय तरी भारी. सर्व बाकी माहित नाही. चमच्यांचा टेस्ट करायचं. तर मित्रांनो फायनली आपली चिकन क्रिस्पी कोलंबी क्रिस्पी बनवून झालेले आहे आणि कसे झाले ते मी आता संचिताला आणि सारसला विचारतो ते इकडे. त्यात कसे झाले नक्की सांगा संचिता आणि सारस. थांबा 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 बघा नक्की सांगा म्हणजे वाईट झाले असेल आणि ओवी झोपले तिकडे ते बघा. हो भारी झालं. आणि ना ओवी झोपले आम्ही तिघे हो, भारी आहोत. झालं. तर हा जेन्युन रिव्ह्यू असणार आहे. जर चांगले झाले असले तर नक्की चांगले सांगेन आणि वाईट झाले असले तर नक्की वाईट सांगेन कारण हा पहिला प्रयत्न आहे. तर मी खाऊन बघतो. हे बोलतात चांगले झाले. तुमच्याकडं उठलेले आहे एक नंबर झाले. फक्त आहे ना जरा कॉर्नफ्लोअर असताना त्या कोलंबीला लागला तर अजून मजा आली असते. आमची ओवी उठले झोपून कळते. मजा आली मस्त मस्त खरंच मस्त आहे. तुम्ही ट्राय करून नक्की बघा एकदा. एक नंबर एक नंबर. तर ही खास होती कोलंबीची रेसिपी आणि खास तुमच्या आग्रहास्तव एक रेसिपी बनवलेली. तर ही व्हिडिओ कशी वाटली ही व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू कुठल्या तरी अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आंब्याचा वाटा टाटा आंब्याचा बाटा.